श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे, तो तुम्ही कधीही करू शकता, पण अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तो उपाय केल्याने आपल्या घरातील अस्वस्थता, तुम्हाला पण वाटतं का घरात अस्वस्थ वाटतं, झोप न लागणे, घरात मुंग्या झुरळांचे प्रमाण जास्त होणे, घरात अन्नाला तुटवडा व भरपूर अन्न शिल्लक राहतं, कधी कधी तुटवडाच येतो आणि कधी कधी भरपूर अन्न शिल्लक राहतं, खाण्याची इच्छाच होत नाही, झोपच लागत नाही, तुमच्या वास्तूला म्हणजे नजर लागल्यागत असं होतं का? म्हणजे असे काय तुम्हाला आढळतं का असं? म्हणजे घरात कटकटी सारख्या, नवरा बायकोत पटत नाही, भांडण, म्हणजे अशा खूप खूप अडीअडचणी येतात. आणि मध्येच नाही का चांगला असता म्हणजे चांगलं बोलता बोलता एकदम म्हणजे कोणीही असो, सासू सुना असो किंवा नवरा बायको असो किंवा सासू सासरे असो, सून असो, असं चांगलं बोलता बोलता लगेच भांडण लागायला चालू होते. म्हणजेच याला काय म्हणतात की थोडक्यात आपल्या घरातल्या लोकांना आणि आपल्या वास्तूला, लोकांना म्हणण्यापेक्षा आपल्या वास्तूला नजरच लागले असं, म्हणजे ही लक्षणं वास्तू नजरचीच असतात. म्हणून मी तुम्हाला एक असा लिंबाचा प्रभावी उपाय सांगणार आहे. तो म्हणजे कसा करायचा आहे आणि तुम्ही तो कोणत्याही दिवशी चालू म्हणजे केला तरी चालेल, पण अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे. तर तुम्ही करून बघा आणि नक्की कमेंट मध्ये मला सांगा. तर चला, जास्त वेळ तुमचा घेत नाही. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आवडत असतील तर व्हिडिओ नक्कीच कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका. तर चला, एक लिंबू घ्यायचा आहे. लिंबू घेऊन त्यावरचा भाग थोडा कापावा. त्यामधील गर म्हणजे असं आपण थोडक्यात काय, एखादी वस्तू म्हणण्यापेक्षा आपलं फळ आतला गर कसा काढायचा असतो आपल्याला, आपण नारळ खवतो की नाही त्याप्रमाणे ते वरचा अगदी साल्ट उगत छोटासा भाग काढायचा, त्यातला तो सगळा गर काढून घ्यायचा. लिंबातला पूर्ण काढून टाका आणि फक्त साल ठेवायची आहे. सालीची वाटी बनवायची आहे, म्हणजे वाटी करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला त्यात मोहरीचं तेल टाकायचं आहे. मोहरीच्या तेलात थोडस खोबरेल तेलात वात भिजवायची आहे आणि हा दिवा देवासमोर प्रज्वलित करायचा आहे. आणि प्रज्वलित करून तुम्हाला देवी अर्गला स्तोत्र किंवा देवीचं कोणतंही कवच, देवी कवच म्हणून आहे, कोणतंही कवच तुम्ही पठण करायचं आहे अगदी तिथं बसून, किंवा अर्गला स्तोत्र देवी कवच या पुस्तकामध्ये आहे, सप्तशती पाठामध्ये पण आहे. तर ते देवी अर्गला स्तोत्र नीट लक्षात द्या. देवी अर्गला स्तोत्र हे स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि तो दिवा शांत झाल्यानंतर पाणी किंवा झाडामध्ये पायदळी येणार नाही. म्हणजे दिवा अगदी शांत फडफड फडफड होत म्हणजे घराला जर आपल्या दोष लागलेलाच असेल, नजर लागलेलीच असेल, तर तो दोष फडफड असा दिवा वाजतो आणि मग तो दिवा फडफड अर्गला स्तोत्र झाल्यानंतर, स्तोत्र आपलं कोणतंही म्हटल्यानंतर तो दिवा शांत होतो आणि तो दिवा शांत झाल्यानंतरच तो उचलायचा आहे. वाहत्या पाण्यामध्ये किंवा पिंपळाच्या झाडाखाली सोडून आला तरी चालेल. फक्त कोणी कचऱ्यामध्ये टाकायचा नाही, कुठल्याही रस्त्यावर टाकायचा नाही. तो दिवा तुम्ही जिथं आपल्या पायाखाली येणार नाही अशा ठिकाणीच तुम्ही टाकायचा आहे. तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. आपल्या घराची नजर दोष कमी होते आणि तुम्ही महिन्यातून एकदा हा उपाय जर तुम्ही अख्खा वर्षभर केला तर नक्कीच तुमचे वास्तू नजर दोष जाते.
तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.